नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आत्ता आपण कळवकर कॉलनी या ठिकाणी आहोत. आज दत्त जयंती आहे आणि त्यानिमित्ताने परेश कुलकर्णी यांच्या घरी कित्येक वर्षापासून दही भाताची एक मूर्ती बनवली जाते. आपण पाहू शकता अनेक भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत. जय जय स्वामी समर्थ अंगाया श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की. जो भक्ताने आठवण काढतात त्याच्या मदतीला धावून येतो तो स्मर्तृगामी दैवत असलेल्या गुरुदत्तांची आज जयंती आहे आणि अशा या दत्त जयंतीच्या मोठ्या उत्सवानिमित्त गुरुपूजा या आमच्या भजनी मंडळास इथे भजन सेवेची संधी दिल्याबद्दल सद्गुरु सेवा मंडळाचे खूप खूप धन्यवाद. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना दत्त जयंतीच्या खूप मनापासून शुभेच्छा देते. आपल्याला माहितीच आहे की आपल्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य काय आहे, तर आपण दही भाताची दत्ताची मूर्ती बनवतो. त्यामुळे मला असं वाटलं की मूर्तीविषयीच आज थोडंसं बोलावं. मूर्ती आपण बघितली तर त्याच्यामध्ये 3 रूपांचा संगम आपल्याला दिसतो, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. ब्रह्मा कोण आहे तर तो उत्पत्तीचा देव असं आपण मानतो. जो हे विश्व जन्माला घालतो तो ब्रह्मा आहे. त्याला हिरण्य गर्भ असेही म्हणतात. म्हणजे ज्याच्या गर्भातून हे विश्व निर्माण झालं तो गर्भ कोणाचा होता तर तो ब्रह्मदेवाचा गर्भ आहे. असा उत्पत्तीचा देव म्हणजे ब्रह्मा. त्यानंतर विष्णू काय करतो तर विष्णू स्थितीचा देव सांगितलेला आहे. म्हणजे जे जन्माला आलेलं आहे ते टिकवणं, त्याला आपण जेव्हा स्टॅबिलिटी म्हणतो इंग्रजीमध्ये, ती स्थिरता देणं, जे काही निर्माण झालेलं आहे त्याला, त्यासाठी विष्णूची शक्ती काम करते. आणि शंकराची शक्ती स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी राजं दत्तावतारं श्री विष्णु ब्रह्मा शिवशक्ति रूपं ब्रह्मा स्वरूपाय करुणाकराय स्वामी समर्थाय नमो नमस्ते. हे स्वामी दत्तात्रयाय तुकाराम ज्ञानमूर्ती सूर्ये डोळा तुझे माय माझी नये भाषैसा समर्था तुम्हावी नवो जीव तैसा. स्वामी समर्था तुम्ही स्मृतगामी दया भनिया प्राप्ती होमी. पूजेचे यथा सांग साहित्य केले मकरात स्वामी गुरुवैसविले. महाशक्ती जिथे सर्व सिद्धी पदी लोळताती असे सर्व सामर्थ तो आसमर्थ परब्रह्म साक्षात गुरुदेव दत्त. स्वर्ण
वसा च मे वसा च मर्षभश्च मे वेहश्च मे धनवाश्च मे तेजश्च म आयुर्यज्ञेन कल्पतां प्राणो यज्ञेन कल्पतां पानो यज्ञेन कल्पतां व्यानो यज्ञेन कल्पतां चक्षुर्यज्ञेन कल्पतां श्रोत्रं यज्ञेन कल्पतां मनो यज्ञेन कल्पतां वाक् यज्ञेन कल्पतां